यानंतर आपण एक राजकीय घडामोड पाहणार आहोत। मनसे नेते बाळा नांदगावकर हे अजित पवारांच्या भेटीला गेलेत। या भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षात आणि मनसेत चांगलीच जुंपली होती। त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे। मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर देखील हल्ला केला होता। त्यानंतर राजकीय वातावरण देखील तापलं होतं। मात्र या घडामोडी घडत असतानाच आता मनसे नेते बाळा नांदगावकर हे अजित पवार यांच्या भेटीला गेलेत। या भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या पक्षात चांगलीच जुंपली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। मनसे नेते बाळा नांदगावकर हे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत। या भेटीचं कारण मात्र अजूनही अस्पष्टच आहे। गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या पक्षात तसेच मनसेमध्ये चांगली जुंपली होती। याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। शिवाय दुसरीकडे विधानसभा निवडणुका देखील अतिशय महत्त्वाच्या म्हणाव्या लागतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण पाहतोय मनसे नेते बाळा नांदगावकर हे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत। काही माहिती कळू शकली आहे का? वास्तविकतेत गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचंड संघर्ष दिसून आला। अमोल मिटकरी यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर मनसेकडून देण्यात आलेली त्याच्यावर प्रतिक्रिया, राष्ट्रवादीने दिलेली प्रतिक्रिया, हे दोन्ही पक्षांमधला सुप्त संघर्ष दिसत होता। अशा परिस्थितीमध्ये बाळा नांदगावकर नेमकं कशासाठी अचानक अजित पवारांच्या भेटीला मंत्रालयात आले आहेत याचीच आता चर्चा सुरू आहे। अर्थात जी प्राथमिक माहिती उपलब्ध होती त्यानुसार बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघातील काही विषय असल्याची माहिती उपलब्ध होती आणि त्यासाठी ही भेट असल्याचं समजतं। पण एका बाजूला मनसेचे इतर पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या पातळीची टीका ही राष्ट्रवादी काँग्रेसवर करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्याला प्रत्युत्तर देत आहेत आणि अशा परिस्थितीत बाळा नांदगावकर हे अजित पवारांच्या भेटीला येणं याचा अर्थ कुठे ना कुठे राजकीय घडामोडी सुद्धा घडतायत का अशी चर्चा वर्तवली आहे। निश्चितच सागर, या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडून प्रत्येक अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।